चालतं पूर्ण रिलॅक्स तो पर्सनल आहे ना, मग तो नाही देत ना मी आता, ते फक्त जुन्या पेशंट साठी. तो फक्त जुन्या पेशंट. एवढं दुखतंय बघा. उठून बसा एक मिनिट. काय खाली का? बस असं बघ. आता तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी गॅप आहे, 4था, 5वा आणि 6व्या म्हणजे त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. पण जसं जसं ते कार्टिलेज असतं, गादी असते ती फाटून बाहेर राहिली, कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मग सारखं पुढे जात. हा, आता जेव्हा तुम्ही मणके जागेवर जातील, खाली आलेले वरती मणके जातील, ते कार्टिलेज बाहेर आले मध्ये येईल, तेव्हा येणं चालू होईल. पण ते 1-2 दिवसात होत नाही, याला 8-10 दिवसाची प्रोसेस असते. एकदा ती सेटिंग झाली, कार्टिलेज लेवलला आले की ओके. पण याला नियम लक्षात ठेवा, पालथू झोपायचं नाही, 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, कमराचं बेल्ट लावायचं. हा, जर फालतू झोपणं बंद करा, आंबट वाटतं, गॅस, ऍसिडिटी होईल, पित्त होईल, अशा गोष्टी टाळायच्या. समज, तेव्हा तो कमराचा गॅप क्लिअर होतो. आता हे दुखणं आयुष्यभर घेऊन जायचं, फक्त त्याला सांभाळायचं, तुम्हाला जे त्रास देणार नाही, म्हणजे लक्षात ठेवलं तुम्ही प्रिकॉशन, काही त्रास होणार. झोपा फालतू. पण हे जी पाय आहे ना, हे पण पूर्ण खूप दुखत आहे बघतो. मग ते तर सांगू राहिलं मी, जाड गाडी जाड सोपा असेल ना त्याच्यामध्ये जास्त त्रास होतो. जमिनी पण नाही, असं खाटवत अजिबात नाही, अशी 3 ते 4 इंचाची गादी त्याच्यावर. कुशल झोपा, चला माझ्याकडे दोन कर, सगळं करा शिवाय. बस रिलॅक्स. उठा, पायकडे डोकं तिकडे कर, इकडे डोकं करायचं. चालतं पूर्ण, चला.